आज आपण एक खास किचन टिप्स पाहणार आहोत। ही किचन टिप्स तुम्हाला नक्की कामाला येईल याची मला खात्री आहे। चला तर मग पटकन सुरुवात करूयात। तर इथे तुम्ही पाहू शकता हे पातेलं बुडाला खूप करपलेलं आहे। कधी आपल्याकडून चहाचं पातेलं करपतं, कधी दुधाचं करपतं। चुकून एखाद्या वेळेस लक्ष इकडे तिकडे गेलं की अशा प्रकारे पातेले जे आहेत ते बुडाला करपतात। तर इथे मी हे पातेलं तुम्हाला अगदी झटपट साफ करून दाखवणार आहे। तुमचं पातेलं याच्यापेक्षाही खूप खराब झालेलं असलं, खूप करपलेलं असलं तरीसुद्धा ते साफ होऊ शकतं। इथे मी पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा कपडे धुण्याचा सोडा घालायचा आहे। जो तुमच्याकडे कपडे धुण्याचा निरमा असेल तो तुम्ही 1 चमचा घालायचा आहे। आता मी इथे गॅस ऑन केलेला आहे। याला एक उकळी येऊ देऊयात। तर हे पहा, एक उकळी आल्यानंतर आपण हे उलथण्याच्या साहाय्याने छान असं बुडापासून याला हलवून घेणार आहोत। तर हे पहा, एक उकळी आलेली आहे। आता इथे मी उलथणं घेतलेलं आहे। आता उलथण्याच्या साहाय्याने असं याला बुडापासून हलवायचं आहे। बुडाला थोडंसं असं हलक्या हाताने खरडत जायचं आहे। तर हे पहा, इथे मी गॅसची फ्लेम मंद ठेवलेली आहे। तर आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालणार आहोत। तर हा खाण्याचा सोडा आहे, अर्धा चमचा आपण याच्यामध्ये घातलेला आहे। सोडा घातला की लगेच हे बुडाचं जे करपलेलं आहे ते पटकन निघायला लागतं। इथे तुम्ही पाहू शकाल, हे पहा एकदम काळं पाणी झालेलं आहे। आता उलथण्याच्या साहाय्याने आपल्याला सतत याला असं हलवत जायचं आहे। 1 ते 1.5 मिनटात हे पूर्ण बुडाचं करपलेलं निघतं। तर हे पहा, तर 1 ते 1.5 मिनिट मी हे छान असं बुडाला उलथण्याच्या साहाय्याने छान खरडून घेतलेलं आहे। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला हे एकदम जोरात खरडायचं नाही, हलक्या हाताने असं थोडंसं गोल आकारामध्ये फिरवून याला खरडून घ्यायचं आहे। जर तुमचं पातेलं पूर्ण वरच्या कडांपर्यंत जर करपलेलं असेल तर याच्यामध्ये तुम्ही पातेलं भरून पाणी घालायचं आहे आणि सर्व बाजूने चमच्याच्या साहाय्याने असं खरडून घ्यायचं आहे। तर अगदी आरामात हे पातेलं निघतं। आता आपण याच्यामध्ये 1 चमचाभर मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यामुळं तुम्ही याच्यामध्ये दूध वगैरे तापत ठेवलं तर ते फुटणार नाही। तर हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता आता हे पाणी पूर्ण काळं झालेलं आहे आणि बुडाला हे छान असं निघलेलं देखील आहे। तर जे थोडं थोडं राहिलेलं आहे ते मी पुन्हा एकदा अशा प्रकारे सर्व बाजूंनी उलथणं असं फिरवून घेते। तर इथे मी गॅस बंद केलेला आहे। आता आपण हे याच्यातलं पाणी जे आहे ते ओतून देऊयात। तर हे पहा, पूर्ण निघलेलं आहे। आता इथे हे पहा, हे मी पाणी ओतून देत आहे। आता हलक्या हाताने आपण हे घासणीने घासून घेणार आहोत। लगेच निघतं, जास्त घासायची गरज नाही। थोडंसं गरम आहे, तुम्ही याला हाताने पकडू शकता। एवढं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे घासून घ्यायचं आहे। तर हे पहा, अगदी हलक्या हाताने घासलं ना तरीसुद्धा हे पटकन निघून जातं। अशी करपलेली पातेली जर घासून काढायची म्हटलं ना तर खूप वेळ लागतो आणि खूप वेळ घासूनसुद्धा ही पूर्ण क्लीन होत नाहीत। त्यामुळे मी सांगितलेल्या ट्रिकने जर तुम्ही हे पातेलं साफ केलं तर खूप कमी मेहनतीमध्ये, जास्त गॅस न जाळता अगदी 2 ते 3 मिनटात हे पातेलं तुम्ही साफ करू शकता। तर मी सांगितलेल्या ट्रिकने जर तुम्ही हे साफ केलं तर खूप कमी मेहनतीमध्ये पातेलं साफ होणार आहे। तर हे पहा, इथे मी हलक्या हाताने थोडंसं घासून घेतलं। आता तुम्ही पाहू शकता एकदम छान असं पातेलं पूर्ण क्लीन झालेलं आहे। हे पहा, तर पाहिले ना तुम्ही, खूप कमी मेहनतीमध्ये आपण हे पातेलं साफ केलं। जास्त गॅस जाळण्याची देखील गरज नाही। फक्त 1 ते 2 मिनिट किंवा 2 ते 3 मिनिट तुम्हाला हे पातेलं साफ करण्यासाठी लागतील। तर इथे आपलं पातेलं साफ झालेलं आहे। ही किचन टिप्स तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर हे पहा, इथे आपलं हे पातेलं आहे ते पूर्ण छान असं क्लीन झालेलं आहे। पातेलं करपलं की आपल्याला खूप टेन्शन येतं की आता हे कसं साफ करायचं म्हणून। तर मी सांगितलेल्या ट्रिक्सने तुम्ही पातेलं नक्की साफ करून पहा। खूप छान क्लीन होतं आणि जास्त मेहनतही लागत नाही। तर अशाच आणखी नवनवीन किचन टिप्स आणि रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपींचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि ऑलला सिलेक्ट करा। पुन्हा भेटू अशाच आणखी नवीन किचन टिप्स आणि रेसिपीसोबत। धन्यवाद।